जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ आपण एकदम खतरनाक असा एडिट केलेला आहे. डेमो तर तुम्ही बघितलाच आहे. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून टाका आणि कुणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आता तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर चला मित्रांनो, लगेच आपण आजचा जे व्हिडिओ आहे कसा एडिट करायचं ते समजून घेऊया. तर त्याआधी आजच्या व्हिडिओचं जे काय मटेरियल आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोटमध्ये दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि माझ्याकडून जर व्हिडिओ पाहिजे असेल बनवून घेऊन तर स्क्रीनवरती नंबर आपला दिलेला आहे, त्याच्यावर डायरेक्ट व्हॉट्सअप SMS करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. आणि कोण तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल ते पण जॉईन करून घ्या. तिथं पण आपण सर्व जे की अपडेट आणि आपण म्हणजे मटेरियल देत असतो ते पण फ्रीमध्ये. तर चला लगेच आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात या ॲडोशनला ओपन करून घ्यायचं आहे. जे का मी बीटमार्क दिला असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. बीटमार्क ओपन केल्यानंतर याच्यात ऑलरेडी तुम्हाला ग्रुप वगैरे काहीसं मी याच्यात ॲड करून दिलं आहे. आता याच्यात काय कशा प्रकारे काय एडिट करायचं आहे, काय विषय करायचा आहे ते सगळं तुम्हाला एकदम प्रॉपरपणाने या व्हिडिओमध्ये मी सांगेलच. फक्त या व्हिडिओला नाही स्किप करता बघलं तर सगळे स्टेप तुम्हाला समजून जातील. तर सर्वात आधी काय करायचं, एकदम मी स्टार्टिंगला आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर एकदम खालती आपला सॉन्ग आहे आणि त्याच्यावरती एक आपली KBVDचा लोगो दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं. तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं. इथून स्टारमध्ये आल्यानंतर इथून तुम्ही कोणता पण एक तुमचा फोटो किंवा ज्याचा फोटो ते तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो काय करायचा आहे अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. आता बघू शकता अशा प्रकारे आपला ॲड झालेला आहे. आणि याची जे काय ओपेसिटी आहे ती तुम्हाला कमी जास्त तुम्ही करायचं असेल तर ब्लेंडिंगच्या याच्यात जाऊन याची तशी ओपेसिटी तुमच्या हिशोबात तुम्ही येतं ठेवू शकता. तर मी माझ्या हिशोबात कमीच ठेवलेली आहे आणि कमीच राहू द्या, एकदम प्रॉपर एकदम खतरनाक दिसेल. तर आता एवढं काम केल्यानंतर सर्वात आधी आता काय करायचं, ग्रुप 1वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. आता एकदम खालती आपल्या इथं KBVD एडिटचा लोगो असेल त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं. आता स्टारमध्ये आल्यानंतर काय करायचं, इथून कोणता पण दुसरा आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे. तर मी डेमोसाठी काय करतो, हा फोटो घेतो आणि ॲडवरती क्लिक करून टाकतो. बघू शकता अशा प्रकारे ॲड झालेला आहे. तर आता अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, आता जे काय दुसरा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं पण आपल्याला त्या म्हणजे KBVDच्या लोगोवरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं आहे. स्टारमध्ये आल्यानंतर आता इथून काय करायचं, कोणता पण आता इथून दुसरा एक फोटो आपल्याला अशा प्रकारे सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ॲड होत नसेल तर चेंज करा फोटो. तर अशा प्रकारे एकदम प्रॉपर ॲड होऊ द्या. तर अशा प्रकारे काय करायचं, तुम्ही बाकीचे जे की ग्रुप आहे ते एडिट करून घ्या. आता हे इथले काही बाकीचे ग्रुप एडिट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 5.13च्या बिटला यायचं आहे आणि इथून प्लगच्याशनमध्ये क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुम्ही कोणता पण एक फोटो सिलेक्ट करायचा, वरती लाईन क्लिअर करून फुल कॉन्सन एरिया करायचा आहे. पुढच्या बिटला जाऊन याचा एक्स्ट्रा पार्ट कट मारायचा आहे. त्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे. या फोटोला काय करायचं, अशा प्रकारे खालती घेऊन यायचं आहे आपल्याला एकदम बॅकग्राऊंडला. म्हणजे इथं एक आपण ग्रुप आणि एक शॅडो दिलेली आहे, याच्या खालती घेऊन यायचं आहे. तर अशा प्रकारे आता काय करायचं, इथून पुढे पण आपण फोटो ॲड करून घ्यायचे. आता ही स्टेप तुम्हाला समजली असेल. तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचा, थ्री लाईनवर क्लिक करून फुल कॉन्सन एरिया करायचा, एक्स्ट्रा पार्ट कट मारून याला पण आपण काय करायचं, बॅकग्राऊंडला घेऊन यायचं. अशा प्रकारे एकदम खतरनाकपैकी मी करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण हे स्टेप फॉलो करायचे आहे. तर अशा प्रकारे आता इथून जे काही 2-4 फोटो आहेत ते 2-4 पण फोटो अशा प्रकारे तुम्ही ॲड करून घेऊ शकता एकदम इझी सोप्या पद्धतीत. हे तर तुम्हाला इझी आहे. हे तुम्ही दररोजचे एडिटर म्हणलं तर तुम्हाला फोटो ॲड करण्यात माहीतच असेल. तर अशा प्रकारे काय करा, आता अजून एक फोटो ॲड करू. 10.4च्या बिटपर्यंत निघतं. तर अशा प्रकारे फुल कॉन्सन एरिया फोटो ॲड करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहेत 10.4च्या बिटपर्यंत. त्याच्या पुढे आपल्याला डबल ग्रुप आहेत. तर डबल काय करायचं आहे, आता 10.4च्या बिटला आल्यानंतर इथं त्याच्या पुढे एक आपला ग्रुप म्हणजे KBVDचा लोगो दिसत असेल बॅकग्राऊंडला, त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून डबल एकदा स्टारमध्ये यायचं आहे. आता स्टारमध्ये आल्यानंतर तिथून काय करायचं, कोणता पण एक फोटो आपल्याला अशा प्रकारे ॲड करायचा आहे, म्हणजे इथलं बॅकग्राऊंडला फोटो. तर अशा प्रकारे लागल्यानंतर आता ग्रुप 5वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. इथून काय करायचं, काय KBVDचा लोगो आहे ते राहू दे तरी चालेल आणि डिलीट मारलं तरी चालेल, काही विषय नाही, ते राहू द्या, काही विषय अडचण येणार नाही तुम्हाला. इथून काय करायचं, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. इथून कोणता पण एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, याला अशा प्रकारे ॲडजस्ट तुम्ही करून घेऊ शकता मूळ 83च्या याच्यात येऊन. आणि याला पण आपण अशा प्रकारे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि या फोटोला काय करायचं, इथं आपला KBVD लोगो आहे का KBVDचा त्याच्यावरती अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. आणि जिथपर्यंत वरच्या लेअर आहे तिथपर्यंत आपल्याला काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता काय करायचं आहे, आपले इथं बघू शकता याच्यात आपला फोटो ॲडच झालेला आहे. तर अशा प्रकारे आता जे काही ग्रुप याच्या पुढचा आहे त्यावरती क्लिक करायचं, डबल एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. आता इथून डबल एकदा आपण आता दुसरा फोटो कोणता पण ॲड करायचा आहे अशा प्रकारे. आणि याला पण काय करायचं, KBVDचा लोगो आहे त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे. मुळात राशीच्या जाऊन याला पण अशा प्रकारे छोटंसं थोडंसं घेऊन करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपल्या वरच्या लेअर आहे तिथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता तुम्ही इथले जे काही बाकीचे ग्रुप आहे ते एडिट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आता इथले बाकीचे ग्रुप आहे ते तुम्ही एडिट करून घ्या. हे एडिट करणं तर तुम्हाला सांगितलंच आहे. अशा प्रकारे एडिट केल्यानंतर
इथून काय करायचं बॅक यायचं आहे आणि मी जे काय शेकीपीठ दिलं असेल ते इथून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं याच्यात एकच फोटो आहे म्हणजे आपला एकच इफेक्ट आहे. तर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ते 3 लाईनवर क्लिक करून काय करायचं कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा बिटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता बिटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बरोबर पुढे जायचं आहे. पुढे आपल्याला बरोबर 5.13च्या बिटला यायचं आहे. इथून जे काय बॅकग्राऊंडला आपण 4 फोटो ॲड केले ते 4ही पण फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. ते पहिला झालेला आहे आणि हा दुसरा झालेला आहे आणि जे पुढचा तिसरा आहे ते तिसऱ्या याला पण आपण हे देऊन घेऊ आणि जे काय शेवटचा आपला चौथा राहिलेला आहे या चौथ्या आपण याला हे इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊ. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं एवढीच्या स्टार्टिंगला यायचं आहे. पहिल्या सेशनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा मीडियामध्ये जायचं. इथून काय करायचं मी बॉर्डर देईल डिस्क्रिप्शन आपल्या मटेरियलमध्ये ते बॉर्डर ॲड करून घ्यायचे आहे. ब्लँडिंगच्या याच्यात जाऊन लाईटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि जे का आता आपण बॉर्डर ॲड केलेला आहे या बॉर्डरला काय करायचं तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे.